तर दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हाय अलर्ट जारी केलाय। रेल्वे स्टेशन, बस स्थानकं, विमानतळ, मॉल्स, धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त आणि गस्त वाढवली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेरील सुरक्षाही वाढवली। संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवलं जातंय। दिल्लीतल्या स्फोटानंतर पुण्यात ही सुरक्षा यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी केलेला आहे। ठिकाणी आपण पाहतोय की सुरक्षा यंत्रणांची सुरक्षा जी आहे ती चोख बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संशयास्पद ठिकाणी हालचालींवर खरं तर विशेष लक्ष ठेवण्यात आलेले आहे। दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडून सर्व जिल्ह्यांना आणि शहरांना जो हाय अलर्ट दिला आहे त्यामध्ये खरं तर पुण्यातील महत्त्वाची ठिकाणांना पुणे पोलीस आयुक्त यांनीही सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते। राज्यभरातून अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि सुरक्षेच्या दृष्टीने खरं तर या ठिकाणीही मोठा बंदोबस्त जो आहे तो काल रात्रीपासूनच ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळं दिल्लीतला जो स्फोट झालेला आहे त्यानंतर पुण्यातील ही सुरक्षा यंत्रणा जी आहेत त्या सतर्क झालेत। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।